सर्व भावी प्राध्यापकांचं डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य पात्रता परीक्षा म्हणजेच MH सेट परीक्षा पेपर क्रमांक 2 विषय अर्थशास्त्र आणि या अर्थशास्त्रातील पहिलाच टॉपिक म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र. या सूक्ष्म अर्थशास्त्राचे आपण आज MCQ अभ्यासणार आहोत. तर पहिलाच प्रश्न आहे, अर्थशास्त्र हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे? तर त्याचं उत्तर आहे बी, ग्रीक. अर्थशास्त्र हा शब्द ग्रीक या भाषेतून आलेला आहे. इकॉनॉमिया या ग्रीक शब्दावरून अर्थशास्त्र हा शब्द आला आणि त्याचा अर्थ घरगुती व्यवस्थापन असा होतो. आता वळूया आपण प्रश्न क्रमांक 2 कडे. अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे शास्त्र असे कोणी म्हटले आहे? तर उत्तर आहे ए, ॲडम स्मिथ यांनी अर्थशास्त्र म्हणजे संपत्तीचे शास्त्र असे म्हटले आहे. ॲडम स्मिथ यांनी राष्ट्राची संपत्ती या ग्रंथात अर्थशास्त्राची संपत्ती विषयक व्याख्या दिली आहे. प्रश्न क्रमांक 3, अर्थशास्त्र म्हणजे दैनंदिन जीवनातील व्यवसायांचा अभ्यास करणारे सामाजिक शास्त्र आहे अशी व्याख्या कोणी केली? तर उत्तर आहे ए, मार्शल. मार्शल यांनी अर्थशास्त्राला मानवी कल्याणाशी जोडले. ही व्याख्या कल्याणविषयक व्याख्या म्हणून ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 4, अर्थशास्त्र म्हणजे दुर्मिळ साधनांचा उपयोग विविध पर्यायांमध्ये कसा करावा याचा अभ्यास करणारे शास्त्र आहे असे कोणी म्हटले? तर त्याचं उत्तर आहे रॉबिन्स. ए, रॉबिन्स यांनी दुर्मिळता आणि निवडीवर भर देत आधुनिक व्याख्या दिली. प्रश्न क्रमांक 5 कडे वळूया. सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास कोणत्या स्तरावर होतो? तर नक्कीच त्याच्या शब्दातच लिहिलेले आहे सूक्ष्म. उत्तर आहे बी, म्हणजेच काय, व्यक्तिगत, गृहसंस्था आणि उद्यम. सूक्ष्म अर्थशास्त्रात ग्राहक, उत्पादक आणि एखाद्या वस्तूचा बाजाराचा अभ्यास होतो. प्रश्न क्रमांक 6, स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास कशाशी संबंधित आहे? तर स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास संपूर्ण अर्थव्यवस्थेशी. उत्तर आहे बी. स्थूल अर्थशास्त्रात राष्ट्रीय उत्पन्न, रोजगार, महागाई, आर्थिक विकास यांचा अभ्यास केला जातो. प्रश्न क्रमांक 7, सूक्ष्म अर्थशास्त्राला आणखीन काय म्हटलं जातं? म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्राला अजून कुठल्या नावाने ओळखलं जातं? तर उत्तर आहे ए, किंमत सिद्धांत. सूक्ष्म अर्थशास्त्रात वस्तूंच्या किमती ठरवण्याचा अभ्यास असल्याने त्याला किंमत सिद्धांत असे देखील संबोधले जाते. प्रश्न क्रमांक 8, स्थूल अर्थशास्त्राला आणखीन काय म्हणतात? तर चलन सिद्धांत, रोजगार सिद्धांत, उत्पन्न सिद्धांत असं तीनही, म्हणून सर्व पर्याय योग्य. स्थूल अर्थशास्त्रात राष्ट्रीय उत्पन्न, रोजगार, चलनविषयक समस्या या सर्वांचा अभ्यास होतो. प्रश्न क्रमांक 9, सूक्ष्म अर्थशास्त्रात मुख्यतः कोणत्या विषयांचा अभ्यास होतो? तर उत्तर आहे ए, वस्तूची मागणी व किंमत. सूक्ष्म अर्थशास्त्रात मागणी पुरवठा, ग्राहक संतुलन, उत्पादक संतुलन यांचा अभ्यास होतो. प्रश्न क्रमांक 10, स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास कधीपासून महत्त्वाचा झाला? तर तुम्हाला अभ्यासला असेल तुम्ही की 1929 मध्ये जी जागतिक महामंदी आलेली, त्या जागतिक महामंदीनंतर स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यासाला महत्त्व प्राप्त झाले. महामंदीच्या काळात बेरोजगारी व उत्पादन घटल्याने स्थूल अर्थशास्त्राची गरज ही भासू लागली. प्रश्न क्रमांक 11, सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्र या संज्ञांचा प्रथम वापर कोणी केला? तर रॅगनर फ्रिश यांनी सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्र या संज्ञेचा 1933 मध्ये प्रथम संज्ञा वापरली गेली. अर्थशास्त्र म्हणजे प्रश्न क्रमांक 12, अर्थशास्त्र म्हणजे लोक व समाज मर्यादित साधन संपत्तीचा वापर वस्तू सेवा तयार करण्यासाठी व त्यांचे वितरण करण्यासाठी कसा करतात याचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. ही व्याख्या बरं कोणाची? तर सॅम्युएल्सन. उत्तर आहे बी. सॅम्युएल्सन यांनी विकासाभिमुख आधुनिक व्याख्या दिली ज्यात उत्पादन, वितरण व उपभोग यांचा समावेश होतो. धन्यवाद. आज एवढंच. उद्या आपण सूक्ष्म अर्थशास्त्राचा पहिला टॉपिक उपभोक्त्याचे वर्तन याचे MCQ अभ्यासणार आहोत.